हो दादा, स्पेशल रूम कुठची आहे? ही स्पेशल ही आहे. ओ ताई, हो ताई, कोण हवंय तुम्हाला? राधिका ताई, त्यांना बघ भेटायला जा. राधिका सुभेदार. हा, आमची ताई आहे की, मला जरा भेटायला द्या. पुढे मावशी आली. तिला जरा आतमध्ये घेता का? काय तिला जर आत नाही ना घेतलं तर अख्खं हॉस्पिटल डोक्यावरती घेईल होती. प्लीज प्लीज बघा ना. आज जाऊन सांगा राधिका ताईला बकुळा मावशी भेटायला आली म्हणून. ताई जर बोलल्या परत जा म्हणून तर मी परत जाईन, नाहीतर इथं थांबून राहीन. जावा आत. काय एवढा आरडाओरडा चाललाय? हा? यांना पेशंटला भेटायचंय. फक्त 2 मिनिटं भेटायचं, जास्त वेळ नाही देणार भेटायला. चला. समजलं काय? अहो त्यांचं बरोबरच आहे. हॉस्पिटलमध्ये कधीही रिलेटिव्हना सोडत नाही आम्ही. भेटायची काही वेळ ठरलेली असते का नाही? राहू द्या ना सिस्टर. नाही ती खूप लांबून आली आहे आणि तिला माहिती नसणार. ती आलीच आहे तर एक 5 मिनिटं थांबेल ती. फक्त 5च मिनिटं. हा आई, किती बरं वाटलं हो तुम्हाला बघून. बकुळा मावशी काहून रडतीयस तू? ती आता बरी दिसते ना तुला? हा थांबत आहे. उदी आणली आहे तुमच्यासाठी साईबाबांची. खुशी खाली ठेवा. हा, बर. बरं वाटेल. ताई, डॉक्टर नर्स समधी आहेत, पण तो वरचा मोठा डॉक्टर आहे ना, त्याची कृपा आहे हो तुमच्या. बरं झाला ताई तुम्ही. बरं वाटलं मग. खीर आणली आहे तुमच्यासाठी. बकुळा मावशी तू पण ना. असू द्या, थोडीशी घ्या. हा घ्या. एवढं सगळं कशाला करत बसली? हवं काय नाही, खावा. ताकद येईल बघा तुम्हाला. अहो तुम्हाला बाहेरचं खाणं अलाउड नाहीये. का खाते तुम्ही? आम्हाला फुकट बोलणी खायला लागणार आता. मी काय म्हणते सिस्टर, हे बकुळा मावशीने केलंय ना म्हणजे एकदम हायजेनिक असणार. मी खाते आजच्या दिवसच, परत नाही. हो ना? इथे पेशंट ऐकत नाही ना, पेशंटचे नातेवाईक ऐकत. बोलणी आम्हालाच खावी लागतात. बकुळा मावशी खरंच खूप छान झालीये. बरं वाटलं मला. कधीपासून तुम्हाला बघायला यायची धावपळ करत होते मी. रेवती ताई म्हणाल्या हा खाच्यात न बघायला मिळतं, आज जायला येत नाहीत म्हणून. तुम्ही नाही तर पुरा दिवस माझा कसा खायला यायचा हो म्हणे. तुमचा चेहराच सकाळपासून बघायला मिळायचा नाही ना. समज कसं सुन झालं होतं. आता बरं वाटतं मला. बऱ्या वा, लवकर बऱ्या वा. बकुळा मावशी, मलाही लवकर घरी यावंसं वाटतं. तुम्हा सगळ्यांशिवाय चैन नाही पडत मला पण. या कोण लागतात तुमच्या? माझ्या आईसारखीच आहे. नाही हो, यांच्या घरात धुणं भांडी झाडू लादी करते मी. पण या बाईनं माझं आयुष्य उभं केलं. लई जीव लावला या बाई. अव मलाच नाही, सोसायटीतला झाडूवाला, दूध
नाही तुम्ही घ्या. नाही घेतलं ना तर बकुळा मावशीला आवडणार नाही. घ्या बरं. आजपर्यंत एवढे पेशंट बघितले, पण इतकं प्रेमाने बोलणारं पेशंट कधीच नाही बघितलं. पेशंट बरा व्हावा म्हणून जीवाचं रान करता तुम्ही लोक. पेशंटच्या नातेवाईकांनी ही काळजी घेतलीच पाहिजे ना. तुम्ही माणसात, तुम्हालाही मन आहे. किती छान बोलता हो तुम्ही. मग माझी ताई हाय. बर का, ही सगळी माझी प्रेमाची माणसं आहेत. हे सगळे जण आहेत माझ्या बरोबर म्हणून मी आज जिवंत आहे. यांच्यामुळे, यांच्या प्रेमामुळे. असं काय नाही होत. त्या वर्षाची कृपा हाय तुमच्यावर म्हणून तुम्ही बऱ्या झालात. आता आणखीन बऱ्या व्हा आणि लवकर घरी या. आणि मग बघा तुम्ही, ती शेण्या मला रस्त्यात भेटू दे. नाही तिला बुकलून काढलं ना तर नावाची बकुळा नाही. मी सांगून ठेवते तुम्हाला. ताई किती बरं वाटलं तुम्ही हसलात ते. सरिता, सरिता, तुझं लक्ष कुठे आहे? एकच भेंडी वारंवार का चिरतेस? कुठे हरवलीस तू? अच्छा, सुनबाईची काळजी वाटते तुला. काही काळजी करू नकोस, लवकरात लवकर बरी होईल सुनबाई. अगं अशी का बघतेस? काय झालं? गेले काही दिवस पाहत आहे मी. सुनबाईचा विषय निघाला की तुम्ही फारच निवांत दिसता. बरं, तुम्ही काही सांगत नाही आहात का मला? नाही ग, तसं काही नाही. मग कसं आहे? आता कसं आहे सरिता, जे घडलं ते माणसानं स्वीकारायलाच हवं ना. त्याशिवाय दुसरा पर्याय असतो का? शिवाय मी घरात मोठा आहे. मीच जर असं दुःख करत राहिलो तर तुलाही वाईट वाटेल, इतरांचा धीर खचतो. आता अथर्वला बघ कसा गप्पा गप्पा राहतो तो. म्हणून आपण हे दुःख विसरायलाच हवं, हो की नाही? मला नाही जमत हो हे. मला राधिकाची खूप खूप काळजी वाटत आहे. आणि ते डॉक्टर कायचे काही बोलत आहेत बा. बरं, तेही नाही पटत आहे. मग का पटत नाही तुला? का बोलत आहेत ते? आपलं कायचं बरं इन्फेक्शन सांगा बरं. बाकीच्या यायचं ठीक आहे, पण घरातल्या माणसाचं काय इन्फेक्शन होतंय का? 2 दिवस झाले पोरीला पाहिलं. अगं पण तू काय आणि मी काय, आपण काय सरलाय जाऊ का? आपण इतरांसारखे जाऊ की नाही? आता डॉक्टर बोलले ते मानायला पाहिजे. आपल्याला काय कळतं इन्फेक्शन कशानं होणार कशात नाही, ते डॉक्टरांना कळतं. आणि ते जे काही निर्णय घेतात ते भल्यासाठीच घेतात ना. मला नाही पटत. मला तिची आठवण येते, पावस वाटते ती. आता डॉक्टर बोलले की तुम्ही भेटायचं नाही भेटायचा विषय संपतो ना. राधिका एकटी असते ना तिथं. एकटी कुठे आहे? हॉस्पिटलला डॉक्टर्स आहेत, नर्सेस आहे, वार्ड बॉय आहे. मला तुम्ही काही समजवायचा प्रयत्न करू नका बरं. मला नाही पटत. सरिता, आजोबा, मला आईची खूप आठवण येत आहे. अरे बाबा, आईनं सांगितलं ना परत परत यायचं नाही, दवाखान्यात जाणं योग्य नाही. मादीला फोन लावून दे ना. बर, पण जरा मोजकच बोलशील. हो. आणि हळू बोल, आपलं सिक्रेट कोणाला कळायला नको. आई गेटरिंग साठी. हॅलो आई, मी बोलून राहिलो. बोलून राहिलो एकदम नागपुरी. आई, मला तुझी खूप आठवण येतात. मलाही तुझी खूप आठवण येते अथर्व. आई, स्कूल मध्ये कॉम्पिटिशन आहे पोयम बोलायचा. लास्ट टाइम तू मला शिकवली तेव्हा मी सेकंड आलो. यावेळेला मी फर्स्ट यायला पाहिजे ना. नक्की मिळणार. पोएम फक्त नीट पाठ करा. पण तू मला शिकवलं कस? आता 2 दिवसात मीच येईन की घरी, मग मीच शिकवते तुला. हो. बरं अथर्व,
नीट जेवतोच का रे? हो. आजी आजोबांना त्रास नाही ना देत? नाही आई. आई ते बघू फोन. कोणासोबत बोलत आहे बा? अगं तो नेहा सोबत बोलत होता. ते कॉम्पिटिशन वगैरे आहे ना, पोयम वगैरे बद्दल काहीतरी सांगत होत. आई आई म्हणत होता आता. हा म्हणाला ना, अगं आई माझा होमवर्क कशी घेत होती, कसं पोयम शिकवत होती, हे सगळं नेहाला सांगत होता. हो ना रे? हो आजी. हा बघ बरं. बाई. पण तो तर आत्ताच आलास ना तू नेहाकडून. विचारलं मी सांगायला. हा म्हणून फोन केला. तू काय उलट प्रश्न घेते त्याची? तर चहा कर. आत्ता घेतलं ना. काय फरक पडणार आहे? तर चहा कर. मी याचा होमवर्क घेतो. चल 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 आपण होमवर्क करूया. चला चला. काहीतरी चाललंय बा यांच्या मनामध्ये. मला राधिकाला का भेटू देत नाही? मला फार काळजी वाटत आहे, भीती वाटत आहे. मी गुरुलाच सांगते बरं, मला राधिकाकडे घेऊन चल. अगं माझा कॅरी कसं क्यूट आहे, कसं सिक्रेट लपवत होता. पण आता तर मला तुझं सिक्रेट कळलंय आणि त्या सिक्रेटच्या बदल्यात काहीतरी वसूल केलं पाहिजे. येस. हा हॅलो. हाय, काय करतोय? हे विचारायला फोन केलास का तुम्हाला? ए चिडू नकोस ना. मी तुला हे सांगायला फोन केलाय की मला घरात बोर होतंय आणि मला शॉपिंग करायला जायचं. तो मला तू शॉपिंगला ने आत्ताच्या आत्ता. शॉपिंगला आत्ता? चना तू बरी आहेस ना? इथे परिस्थिती काय घरामध्ये? तिथे हॉस्पिटल आणि इथल्या वाऱ्या चालल्यात सतत. अगं हे बघ, आणि आता तसंही माझ्याकडे हे नाही, शॉपिंगला पैसे नाहीत सध्या. खूप चणचण चालली आहे. व्हॉट चणचण? अगं चणचण चणचण म्हणजे पैसे नाहीये, बजेट कसलंच नाहीये, पैसे नाहीये शॉपिंगला, कळलं का? हॅलो प्लीज. ओके, राधिका मसाल्यांचा ओनर आहेस तू, तुझ्याकडे पैसे नाहीये? हॅलो गॅरी. हॅलो. काय? एक 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 मिनिट. एक तू तू काय काय म्हणालीस आता? अरे मी असं म्हणलं की तू तर एका कंपनीचा मालक होणार आहेस, ओनर. तुझ्याकडे सगळे राईट्स आहेत माहितीये मला. ओके, तर खोटं बोलू नकोस. तुला कसं कळलं शनाय? कुणी सांगितलं? किड्या बोलला काही? येड्या कशाला सांगतोय मला? मग मग कसं कळलं? तू कोणाला सांगितलं नाही ना? पटपट आटप. कुठे? हॉस्पिटलला जायचंय. आता? राधिकाला पाय. अगं आई असं आता नको ना बोलू बा. माझी एवढीशी इच्छा नाही का पूर्ण करू शकणार तू? चांगल्या भावाचा पाय पडते लवकर. मला खूप तिला पाहावं वाटते. चल 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 लवकर तयार हो, आपण लवकर जाऊया. चल 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 लवकर ये. यार आता हे काय मध्येच आणलंय आईने हॉस्पिटलचं. ते ऍडव्होकेट सांगकामेंकडे जायचंय. शनाया शॉपिंगला नाही म्हणते. आता हॉस्पिटलला गेलो तर परत अजून टाइमपास होणार. आलो आलो आई. हे घ्या. एक मिनिट पाणी. मला जरा कागद पेन द्याल का? काय झालं? जरा काही लिहायचं आहे. ठीक आहे, देते. थँक्यू. मी देते हा परत तुम्हाला.
खातो का रे काही? खाऊन घे ना थोडस. काय लिहिताय तुम्ही? एक कविता आठवत होती, ती उतरवून काढली. कवी कोण आहे ते आता आठवत नाहीये मला, पण माझ्या मुलाला हवी होती एका स्पर्धेसाठी, म्हणून लिहिलीये. अरे वा, मला ऐकवा ना. ऐकव. आ म्हणजे आत्मा, ई म्हणजे ईश्वर. आईच्या मायेला नसते कशाचीच चव. आई म्हणजे साऱ्या जगाचं बळ. आई म्हणजे मायेचं काजळ. आई शिंपते प्रेमानं सारं घर. आई या शब्दानं दगडालाही फुटतो पाझर. सारं जग झोपलं तरी जागी असते आई. सगळ्यात मधुर असते आईची अंगाई. आई म्हणजे मंदिरातली शांत फुलवात. नेहमी पाठीवर तिचा आशीर्वाद. आई म्हणजे उन्हात सावलीची पाखर. आई म्हणजे कडू आयुष्यामधली साखर. बाळासाठी आपलं काळीज काढून देते आई. नसतो देव जिथे जिथे, तिथे असते आई. छान आहे हा कविता. आवडली ना? मग हीच पाठवते माझ्या मुलाला. हो. बाबा, मी तुम्हाला एक इमेज पाठवलीये, पहा ना. अथर्वसाठी कविता पाठवलीये. हो, तीच पाठ करून घ्या ना. चालेल. ठीक आहे, मग ठेवते फोन. राधिका, आणि जी घ्या ना. तुम्ही इथे इथे येणार तर कुठे जाणार? तू इथे आहेस म्हटलं की आम्ही सगळे इथेच येणार ना. पण आता पास झाला, आता घरी यायचं, म्हणजे कोणालाच इथे यायला नको. नानीजी, मलाही लवकर घरी यायचंय हो, पण इथनं हॉस्पिटल मधनं डिस्चार्ज द्यायला हवा ना. देतील ग, लवकर देतील डिस्चार्ज. बरं, घरचे सगळेजण कसे आहेत? आणि बाळ कसं आहे? खूप छान, मज्जेत आहे अगदी. खरंच राधिका, एक बाळ घरात आलं की सगळं कसं बदलून जातं ना. सगळं घर तिच्या भोवती फिरतंय. माझा तर दिवस कसा संपतो कळत नाही मला. नानीजी, मग या सगळ्या व्यापात इथे कशाला आलात तुम्ही? कशाला म्हणजे काय? अगं बाई, छकुलीच्या आत्याला आमंत्रण नको करायला? आमंत्रण? छकुलीच्या बारशाचं. आमची सगळ्यांची खूप इच्छा आहे की तू यायला पाहिजेस. समिती आता म्हणते की बाळाचं नाव राधिका आत्याच ठेवणार. अहो, पण नानीजी, कसं शक्य आहे? इथून अजून डिस्चार्ज नाही मिळालाय. पण आम्हाला राहवत नाही ना ग. तुझ्याशिवाय कसं होणार बारसं? हो नानीजी, मलाही खूप वाटतंय, पण बारशाला सगळेजण येतील, आई पण येतील तिथे. मग कसं शक्य आहे ते? आणि डॉक्टरांनी पण सोडलं पाहिजे ना. तुला नाही जमलं तर आम्ही काहीच करू शकत नाही. पण खरंच आमची खूप इच्छा आहे की तू असायला पाहिजेस. आणि काहीही झालं तरी छकुलीचं नाव मात्र तूच ठेवणार.